प्रत्येक माणसाला अपेक्षित असतं की माझं जीवन हे सुख, समृद्धी आणि वैभवशाली निरोगी असं असावं. पण असं असावं वाटतं, पण त्यावेळी आपण काही गोष्टी करतो का? तर आपण त्या गोष्टी केल्या पाहिजेत. पण त्या कोणत्या? तर आपल्या स्वतःमध्ये एक अशी अद्भुत शक्ती दडलेली असते. ती शक्ती जागृत करता आली पाहिजे किंवा ती पाहता आली पाहिजे. अगदी आपण त्या अलीबाबाच्या गुहेसारखं जरी म्हणलं आपल्या अंतरशक्तीला खुल सिम सिम, आणि त्या या आपल्या अंतर ऊर्जेचा दरवाजा उघडला आणि आज जर पाहिलं तर आपल्या स्वतःमध्ये खूप अशी ऊर्जा भरलेली आहे, खूप साऱ्या शक्ती आहेत. आणि त्या पाहून जर आपण त्या शक्तींचा योग्य पद्धतीने वापर जर करायला शिकलो तर आपण आपल्या जीवनात आपल्याला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या अगदी चांगल्या प्रकारे साध्य करू शकतो. हेही तेवढं खरंच. पण काही लोक कसे असतात की समजतात अरे माझा जन्म हा फक्त मी सक्सेसफुल होण्यासाठी झालेला आहे, आणि ते प्रत्येक क्षेत्रात सक्सेस होत असतात आणि मोठे होत असतात. पण काही लोक असे असतात की कोणतीही गोष्ट करायची असेल तर ते गोष्ट करण्या अगोदर त्यांच्या मनात नकारात्मक विचार आणतात, आणि ते नकारात्मक विचार त्यांच्यावर एवढा प्रभाव करतात की ते ती गोष्ट करूच शकत नाही. ते काय म्हणतात, अरे मी हे करतोय पण यात जर मी फेल झालो तर, यात जर मला आर्थिक नुकसान झालं तर, मग मी ह्या गोष्टी जर घडल्या तर मला लोक नावं ठेवतील, मला समाज दोष देईल. या गोष्टीचा विचार करतात आणि ते कुठलीच गोष्ट करत नाही. मग ते जे आहे त्या ठिकाणीच राहतात आणि मग ते त्यांच्या वयाच्या अगदी शेवटच्या टप्प्यावर विचार करतात, अरे मी ही गोष्ट करायला पाहिजे होती, ही गोष्ट जर मी केली असती तर किती बरं झालं असतं. पण ते ज्यावेळी त्यांची जी आंतर ऊर्जा पाहायची असते किंवा अंतराचं धन पाहायचं असतं ते त्यावेळी योग्य वेळी पाहत नाही, त्यामुळे त्यांना या दुष्परिणामास सामोरं जावं लागतं. मित्रांनो, आपल्या मनाची शक्ती एवढी आहे की आपण आपल्या मनाची शक्ती वापरून प्रत्येक गोष्ट पूर्ण करून घेऊ शकतो. आणि ही जर मनाची शक्ती कशी ओळखायची, ती कशा पद्धतीने वापरायची, याचं जर आपण एक प्रशिक्षण घेतलं किंवा शिक्षण घेतलं किंवा माहिती करून घेतली आणि ती जर आपण योग्य प्रकारे वापरायला लागलो तर तुम्हाला सगळ्या गोष्टी तुमच्यात पूर्ण झालेल्या दिसतील. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल, तुमचा निर्णय क्षमता वाढेल. तुम्ही कुठलाही निर्णय घ्यायचा असेल, मग अगदी तुमच्या मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत असेल, मुलांच्या लग्नाच्या बाबतीत असेल, किंवा स्वतःला कुठली गोष्ट नवीन बिझनेस चालू करायचा असेल, एखादी नवीन नोकरी शोधायची असेल, ती माझ्यासाठी योग्य आहे की नाही हे तुम्हाला कोणाला विचारायची गरज नाही. तुम्ही ते स्वतःच ठरवू शकता. पण त्यासाठी गरज आहे तुम्हाला तुमच्या अंतर्मनाची ताकद ओळखण्याची आणि त्या ताकदीचा योग्य प्रकारे उपयोग कसा करू शकतो हे ठरवण्याची.